मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2024मध्ये अर्ज भरणे परत एकदा सुरू झालेले ITIचे। तर या ठिकाणी अद्यापर्यंत ज्यांनी अर्ज भरले नसतील त्यांनी पुन्हा एकदा टॅब सुरू केलेला आहे त्यांच्यासाठी। तर परत अर्ज भरून घ्यायचे आहेत ज्यांनी अद्यापर्यंत अर्ज भरले नाही आहेत। आता या विद्यार्थ्यांना जे आता नवीन अर्ज भरणार आहेत त्यांनी ऑप्शन कधी फॉर्म भरायचं, म्हणजे ऑप्शन फॉर्म म्हणजे ट्रेड्स किंवा ITI कधी भरायचे आहेत, कसे भरायचे आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि या नवीन अर्ज भरलेल्यांना ॲडमिशन प्रोसेसमध्ये कधी आणलं जाणार आहे किंवा ॲडमिशन कधी मिळणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत या ठिकाणी फर्स्ट राऊंडची तारीख या ठिकाणी वाढवलेली आहे, म्हणजे तुम्हाला पहिला राऊंड जो होता तो आज शेवटची तारीख होती तरी ती वाढवली आहे। आणि त्याचबरोबर दुसरा राऊंड कधी आहे याची सुद्धा डिटेल बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले। तर मित्रांनो इथे तुम्ही ॲडमिशन वेबसाईटवर जर लॉग इन केलं, मोबाईलवरून करा किंवा कशा PC वरून जरी केलं, ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला आहे इथे नोटिफिकेशन आजचं टाकले इम्पॉर्टंट नोटीसमध्ये पहिल्या प्रवेश फेरीची मुदत जी 19 जुलै होती ती 22 जुलैपर्यंत केलेली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी प्रवेश घेऊ शकतात असं म्हटलेलं आहे। तर तुम्ही प्रवेश निश्चित करण्यासाठी ज्या ITI मध्ये तुमचा राऊंड लागलेला आहे, ज्या ITI मध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी SMS आला असेल किंवा तुम्ही ऑनलाईन चेक केलं असेल तर यूट्यूबला टाकलं होतं कशा प्रकारे चेक करायचं ती लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर त्यांना आजची लास्ट डेट होती ती या ठिकाणी वाढून 22 जुलै करण्यात आलेली आहे। त्यामुळे अजून तुमच्याकडे 3 दिवस आहेत। ॲडमिशन अद्याप जर तुम्ही घेतलं नसेल, ज्यांचे नंबर्स लागलेत पहिल्या राऊंडमध्ये, तर पहिल्या राऊंडची या ठिकाणी डेट वाढवली आहे। तर ही पहिली न्यूज होती। आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघाल तर ॲडमिशनसाठी अर्ज बरेच आलेले आहेत, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेसुद्धा नव्हते। तर नव्याने अर्ज ऑनलाईन करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया आता परत 17 तारीखपासून चालू केली आहे। ती शेवटची तारीख आहे 24 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत। म्हणजेच या ठिकाणी अर्ज भरणे हे चालूच राहणार आहे साधारण 24 ऑगस्टपर्यंत। तर या मुलांना ज्यांनी अद्याप अर्ज भरले नाही, काही अर्जामध्ये चुका झाल्या असतील किंवा तुम्हाला वाटलं असेल की या ठिकाणी मला ट्रेड अर्ज भरताना मिस्टेक्स झाल्या, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज परत एकदा भरू शकता। तर 17 जुलैपासून 24 ऑगस्टपर्यंत इथे अर्ज ठेवलेले आहेत। ऑनलाईन सेम प्रोसेस आहे। ऑनलाईन कसा अर्ज भरावा याची डिटेल व्हिडिओमध्ये टाकलेलीच आहेत। बरेच व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केले आहेत कशा प्रकारे भरायचं आहे। तर सदर लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आता या मुलांना ॲडमिशन कधी मिळणार आहे तर 26 तारीखला तुम्हाला 26 ऑगस्टला एक लिस्ट जनरेट केली जाईल आणि तुम्हाला 27 आणि 28 ऑगस्टला ऑप्शन भरावे लागणार आहेत। ऑप्शन हे त्या ठिकाणी कोणत्या ITIला तुम्हाला हजर राहायचं आहे हे तुमच्या प्रवेश खात्यात म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन 27 आणि 28 ऑगस्टला तुम्ही ते अटेंडन्स म्हणजे मार्क अटेंडन्स करतो आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवला जाणार आहे। तर 27-28 ऑगस्टला तुम्हाला सदर जे आता नवीन अर्ज भरत आहेत त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे। त्याचबरोबर ज्यांना ॲडमिशन मिळणार नाही आहे त्यांच्यासाठी ही प्रोसेस असणार आहे। तर 27 आणि 28 ऑगस्टला तुम्हाला समुपदेशन फेरी म्हणजे काउन्सिलिंग राऊंडसाठी या ठिकाणी नोंदणी करणे गरजेचं आहे, म्हणजे अटेंडन्स लावणं गरजेचं आहे। आणि ह्या सगळ्यांना ॲडमिशन म्हणजे जे मार्क अटेंडन्स करणार त्यांना स्पॉट ॲडमिशन या ठिकाणी म्हटलं जातं। तर समुपदेशनसाठी 30 ऑगस्ट ही आणि 31 ऑगस्ट ही वेळ दिलेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून तुमचं ॲडमिशन या ठिकाणी उरलेल्या जागावर म्हणजे ज्या ठिकाणी जागा रिक्त असणार आहेत त्या जागा या मुलांना जे नवीन अर्ज भरणार आहात त्यांच्यासाठी दिलं जाणार आहेत। लक्षात ठेवा तर 27 ऑगस्ट 26 ऑगस्टला तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि 27 ऑगस्टला तुम्हाला ऑप्शन निवडायचे आहेत, ITI ऑप्शन निवडायचे आहेत, ट्रेड ऑप्शन नाही। आणि 30 ऑगस्टला तुम्हाला समुपदेशन फेरीसाठी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे। ज्या ITI मध्ये तुम्हाला अर्ज जागा जास्त आहेत, आता त्याची वेगळा एक व्हिडिओ बनवणारच आहे, त्यामुळे फक्त तारीख लक्षात ठेवा। आणि जर तुम्हाला
तारखा लक्षात राहत नसतील तर एक ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याच्यावर तुम्ही जॉईन केले तर अपडेट्स शेवटच्या ॲडमिशनपर्यंत अपडेट्स त्या ग्रुपवर मिळणार आहेत. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला रोजच्या जे अपडेट्स येणार आहेत त्या चॅनलवर सुद्धा मिळत जाणार आहेत. तर सगळ्या लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसणार आहेत. बाकी चॅनलवर बरेच व्हिडिओ ITI बद्दल टाकलेले आहेत. महिलांसाठी कोणकोणत्या उत्कृष्ट संधी असतात त्याचीसुद्धा डिटेल व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याचबरोबर इतर जे योजना असतात शासनाच्या किंवा काही फ्री कोर्स असतात त्याचीसुद्धा डिटेल या ठिकाणी टाकलेले आहेत. तर असे व्हिडिओ अपलोड केले जे तुमच्या फायद्याचे असणार आहेत. तर जास्तीत जास्त या ठिकाणी ॲडमिशन 100% होतं. त्यामुळे IMC म्हणजे काय, ITI फेलवाल्यांना कोणते कोर्स असतात याचीसुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. कमी मेरिट आहे त्यांना कोणते कोर्स मिळू शकतात, कोणते कोर्स केल्यानंतर त्यांना जास्त फायदा असतो याचेसुद्धा व्हिडिओ बघू शकता. तर याची माहिती अपलोड केलेली आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.